शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि याच वर्धापन दिनी खरं तर शिवसेना आपली भूमिका जाहीर करते आणि कार्यकर्त्यांना एक वेगळी भूमिका शिवसेना दरवर्षी देताना बघायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी ज्योती वाघमारे आहे। ज्योती ताई, खरं तर आज महत्त्वाचा दिवस आहे शिवसैनिकांसाठी आणि आजच्या दिवशी खरं तर प्रत्येक शिवसैनिकाला एक महत्त्वाची भूमिका मिळते। पक्षाची भूमिका नेमकी काय आहे? लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, काय भूमिका असू शकते? खरं तर मला या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली ही संघटना होती। तुम्ही जर बघत असाल की हा वर्धापन दिन वेगळा एवढ्यासाठी आहे कारण आमच्या विचाराला जनाधार आहे, हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्ध झालंय। आणि भगवा विचार आणि त्याला जनाधार ही टॅगलाईन घेऊन आज आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेपुढे जात आहोत की दसरा मेळावा जेवढा महत्वाचा तेवढंच महत्व शिवसेनेच्या वर्धापन दिनाला सुद्धा आहे। आणि मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की उबाठा सेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट सुद्धा चांगला होता, त्यांच्यापेक्षा 2.25 लाख मतं सुद्धा आम्हाला मिळालेली आहेत। त्यामुळे जनता आमच्या सोबत आहे आणि मला उबाठा सेनेला आणि संजय राऊतांना आणि उद्धव ठाकरेंना एवढंच सांगायचंय की आम्ही 58वा वर्धापन दिन साजरा करतोय कारण बाळासाहेबांच्या विचारांचे सच्चे वारसदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहोत। उबाठा सेनेनं त्यांचा दुसरा वर्धापन दिन साजरा करावा कारण त्यांचा पक्ष हा 2 वर्षापूर्वी स्थापन झालेला आहे, त्यांना 58वा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकारच नाहीये। नेहमीच उबाठा गट जे आहे त्यांच्याकडून तुमच्यावर टीका केली जाते, बेईमानांना आम्ही छातीवर घेऊन वर्धापन दिन साजरा करत नाही असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। खरं तर मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून संजय राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की जे लोक त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवतात त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे, किंवा ज्या लोकांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुंबईच्या बॉम्बस्फोटामधला आरोपी इब्राहिम मुसा त्या दहशतवाद्याला बोलावलं गेलं त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे? ज्यांचे खासदार निवडून आल्यानंतर सांगतात की होय आम्ही अल्पसंख्याकांच्या मतावरती जिंकलो त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे? आणि उद्धव ठाकरेंना तर आता हिंदू हा शब्द उच्चारायची सुद्धा लाज वाटतेय कारण जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा शब्द, हे संबोधन ही शिवसेनेची ओळख होती, पण आता उद्धव ठाकरेंना ते सुद्धा उच्चारायची लाज वाटतेय। त्यामुळे मला वाटतं की आता त्यांना शिवसेना हे नाव घेण्याचाही अधिकार नाहीये, ती उबाठा सेना आहे आणि त्यांच्या विचारांचा रंग भगवा नाही, त्यांनी त्यांचे रंग बदललेले आहेत। की या ठिकाणी ज्योती वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की उबाटा गटाला खरं तर हिंदू म्हणण्याचा देखील अधिकार नाहीये असं एकीकडे म्हणत असताना या ठिकाणी जे आहे ते शिवसेनेचा वर्धापन दिन जर आपण बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेचा भगवा विजय असं जे आहे ते मोठ्या अक्षरात या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। याचा अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा विजय म्हणजे पुन्हा एकदा जे आहे ते हिंदुत्वाची टॅगलाईन यंदा वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही भूमिका जी आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित एकनाथ शिंदे करू शकतात असं देखील सध्या या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरापासून अरविंद वैद्यही आणि साम टीव्ही न्यूज मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।